हा नाश्ता बनवायला तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. एकदम झटपट होतो, कापसासारखा मऊ होतो आणि एकदम टेस्टी लागतो. चला मग पटपट बनवूया. त्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे, 1 कप दही घ्यायचं आणि 1 कप ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून 15-20 मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. म्हणजे रवा चांगला फुलेल. 15-20 मिनिटानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालून इडलीसारखं बॅटर करून घ्यायचं आहे. मिश्रण इडलीसारखं झालं की यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं. इनोवरती 1 छोटा चमचा पाणी घालायचं आणि पटापट मिक्स करायचं. मिक्स करून हे ढोकळ्याच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ढोकळ्याच्या भांड्याला आतून तेल लावायचं आहे आणि मग हे मिश्रण घालायचं. कढईमध्ये वाफवून घ्यायचं आहे 20 मिनिटासाठी फास्ट गॅसवरती झाकण ठेवून. फोडणीसाठी इथे मी तेलामध्ये मोहरी, जिरं, मिरची, कढीपत्ता घातलेला आहे. हिंग असेल तर हिंगसुद्धा घालू शकता तुम्ही. ते ढोकळ्यावरती घालायचं, कोथिंबीर घालायची. तयार आहे आपला मस्त ढोकळा. प्लीज सबस्क्राईब करा.